काल जी विधानभवनाबाहेर परिसरामध्ये पडळकर आणि तुमची कुठेतरी वाद झाला किंवा बाचाबाची झाली त्याचे पडसाद आज थेट विधानभवनामध्ये उमटलेले तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी हाणामारी झाली। हल्ला कोणी केला? मग हे बोला ना, हे बोला, जोरात बोला, परत जोरात बोला। हल्ला कोणी केला? बोला ना, बोला। कशाला प्रश्न विचारता आम्हाला? तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला? सांगा कोणी केला, जोरात बोला। बस झालं, अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला। आम्हाला याच्यापेक्षा जास्त काही पुरावाच द्यायचे नाहीत। जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जीव सुरक्षित नाही आहेत। मी स्वतः ट्विट टाकलंय, मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या आहेत, तुला मारून टाकू, कुत्रा, डुक्कर, काय अजून काय काय लिहिलंय, काय चालू आहे काय विधानसभेत? मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो, हा मालाच मारण्यासाठी आले होते हे सगळे। म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना। अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून। सत्तेचा एवढा मुजोरपणा, सत्तेचा एवढा माज। ते आव्हाड आणि पडळकरांचे कार्यकर्ते भिडले, बाचाबाची झाली आणि त्यानंतर हाणामारी देखील झालेली होती। त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड हे कमालीचे आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसलेलं आहे। पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, काल शिबिगाळ देखील करण्यात आली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे कार्यकर्ते भिडलेले आहेत। नितीन देशमुखांना पडळकरांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड कमालीचे आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। जितेंद्र आव्हाडांची ही आक्रमक प्रतिक्रिया देखील आपण ऐकलेली आहे। विधिमंडळाच्या परिसरामध्ये ही हाणामारी झालेली आहे। विधिमंडळामध्ये आमदार असुरक्षित आहे असं महत्त्वाचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे। तर पडळकर समर्थकांकडून मारहाण केल्याचं देखील आव्हाडांनी म्हटलेलं आहे। आधी काल शिबिगाळ देखील करण्यात आलेली होती, असंविधानिक भाषा वापरण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज थेट मारहाण करण्यात आली असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। जितेंद्र आव्हाड आता या मुद्द्यावरून कमालीच्या आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।